गावरान कोंबड्यांना जमिनीवर नाही उंचीवर बसायची सवय असते, म्हणूनच आज आम्ही शेडमध्ये असा भारी बांबूचा सेटअप केलाय. मी रुको येतो, स्वागत आहे तुमचं अस्सल गावरान फार्म सीरीज डे 25 मध्ये. सुरुवातीला आपण छोट्या शेड मधले मजबूत आणि जाड बांबू काढले. सर्वात आधी मापानुसार एक एक बांबू नीट कापून घेतला. त्यानंतर एका कोपऱ्यामध्ये बांबूंना थोडं उतार देत उभं केलं आणि वरच्या साईडला घट्ट ताराने बांधली, कारण मजबूत असेल तरच ती पुढे टिकणार. यानंतर दोन कोपऱ्यावर असे उतरते बांबू लावले आणि मध्ये अंदाजे अंतर ठेवून बाकीचे बांबू लावण्यास सुरुवात केली. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, बांधत असताना घट्ट बांधा, कारण यावर आपले गावरान पक्षी बसणार आहे. तार फिट करत असताना आम्ही खालच्या बाजूने तार बांधलं आणि एक एक करून सगळ्या बांबूंना नीट फिटिंग केले. ही पट्टी आम्ही अजून एकदा चांगली मजबूतीसाठी बांधली. जे बाहेरच्या साईडला उरलेले बांबू होते ते नीट कापून टाकले. जे एक्स्ट्रा तार बाहेर आलेली होती ते पक्ष्यांसाठी धोकादायक ठरू शकतात, त्यामुळे ते सगळे कापून घेतले. आपण हे बांबू मंडळाकडून आणलेले होते, त्यामुळे त्याला स्टॅपलरच्या पिना लागलेल्या होत्या, ते सुद्धा आपण काढून घेतले, पक्ष्यांना कोणतीच विजा होऊ नये म्हणून. फायनली आपले बांबूचे स्ट्रक्चर उभे झालेले आहे. हे आपल्या गावरान कोंबडीसाठी फारच उपयोगी आहे, कारण गावरान पक्ष्याला उंचीवर बसायची नैसर्गिक सवय असते आणि बाजूला जी जागा सोडलेली आहे तिथे आपण काही दिवसांनी गावरान कोंबडीला अंडी घालण्यासाठी तेलाचे डबे लावणार आहोत. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओ मध्ये.